नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजू माधवराव केंद्रे, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज धरणगाव. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी एक ॲप निर्माण केलेले आहे. त्याविषयी माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे विद्यार्थी प्रथम वर्ष कला वाणिज्य विज्ञान या वर्गामध्ये प्रवेशित आहेत त्यांच्यासाठी हे ॲप आहे. जे विद्यार्थी या वर्गामध्ये नापास झालेले आहेत ते या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा फॉर्म आपल्या मोबाईलवरून भरू शकतात. त्या माहितीसाठी हा व्हिडिओ मी आपल्याला तयार करून पाठवत आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. आता मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो. हे प्ले स्टोअर ओपन झालं. यामध्ये सर्चमध्ये जायचं. सर्चमध्ये गेल्यानंतर NMU स्टुडंट ॲप हे सर्च करायचं. त्यामध्ये KBC NMU स्टुडंट ॲप हे या ठिकाणी आलेलं असेल. त्याच्यावर क्लिक करायचं. ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. म्हणजेच ते आता डाउनलोड होईल. त्याच्यानंतर ते इन्स्टॉल होईल. आता हे ॲप डाउनलोड झालेलं आहे. इन्स्टॉलिंग चालू आहे. ओके. हा इन्स्टॉल झालेलं ॲप आपल्या मोबाईलमध्ये असतं. इथून आपण ओपन करायचं. अलाउ म्हणायचं. त्यानंतर अशा प्रकारे हे ॲप ओपन होईल. या ठिकाणी मी एका विद्यार्थिनीचा परीक्षा फॉर्म भरून दाखवतो. त्यानुसार तुम्हालाही तो परीक्षा फॉर्म घरी भरता येईल. यामध्ये स्टुडंट लॉगिन या ठिकाणी जायचं. स्टुडंट लॉगिनमध्ये गेल्याच्यानंतर आपला PRN नंबर विचारत असतो. तो PRN नंबर आपला टाकायचा आहे. तुमच्या हॉल तिकीटवर असतो किंवा तुमच्या मार्कशीटवर आलेला असतो. तो PRN नंबर 2024 015 4 00 43 83 17 हा एका विद्यार्थिनीचा PRN नंबर आहे. तुमच्या हॉल तिकीटवरचा तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. हा PRN नंबर तुम्हाला टाकायचा नाही. त्यानंतर या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुमची डेट ऑफ बर्थ ही टाकायची आहे. या विद्यार्थिनीची डेट ऑफ बर्थ आहे 17/8/2006. मग इसवी सनच्या या ठिकाणी जाऊन पहिले 2006 घ्यायचे. त्यानंतर 8 म्हणजे ऑगस्ट, हा ऑगस्ट महिना या ठिकाणी घ्यायचा. तुमचा जो महिना असेल तो महिना या ठिकाणी घ्यायचा. ऑगस्ट आल्याच्यानंतर 17 तारीख आहे त्याची, तर 17 तारीख निवडायची आणि या ठिकाणी सबमिट करायचं. आणि सबमिट केल्यानंतर स्टुडंट लॉगिन म्हणायचं. या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर या पद्धतीनं सगळं आलेलं असेल. यामध्ये तुमचं नाव येतं. नाव आल्याच्यानंतर या ठिकाणी ॲडमिशन, त्याच्यानंतर एक्झाम फॉर्म, हा एक्झाम फॉर्म आपल्याला क्लिक करायचा आहे. त्यानंतर इथून पुढं जायचं. पुढे गेल्याच्यानंतर तुमचे किती पेपर राहिले आहेत हे या ठिकाणी दाखवतं. या विद्यार्थिनीचे 2 पेपर राहिले आहेत. एक आहे इंग्लिश फॉर ऑल आणि दुसरा आहे हिंदी, सामान्य हिंदी. साहित्य सरिता हा हिंदीचा पेपर आहे. तर या ठिकाणी मग पुढं प्रोसेस म्हणायचं. प्रोसेस म्हणल्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थिनीला 250 रुपये फी लागणार आहे. तुम्हाला जेवढी लागेल तेवढी फी या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी 250 वर आपण प्रोसेस म्हणायचं. अशी एक सूचना येईल, त्याला ओके म्हणायचं. ओके म्हणल्याच्यानंतर तुम्हाला सबमिट असा मेसेज आल्यानंतर सबमिट म्हणायचं. सबमिट केल्याच्यानंतर पे नाऊ
म्हणजे आता आपल्याला फी पे करायची आहे, तर ती कशा पद्धतीनं क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करता येईल, डेबिट कार्डच्या माध्यमातून करता येईल, UPI फोनपेच्या माध्यमातून, गुगल पे, फोनपे याच्या माध्यमातून करता येईल, नेट बँकिंगच्या माध्यमातून करता येईल, किंवा दुसरं कोणतं वॉलेट असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला इथं फी पे करता येणार आहे. तर आपण या ठिकाणी मी फोनपेच्या माध्यमातून आपण फी पे करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी UPI घेता येईल, पे विथ UPI ID नुसार करता येईल. आणि आपण या ठिकाणी आता QR कोड मग पे म्हणायचं. आता QR कोड ओपन होईल. आता हा QR कोड आपण स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. हा स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपण ह्याला मिनिमाइज करून आपल्या मोबाईलमध्ये जिथं तुमचं फोनपे असेल त्या फोनपेला ओपन करायचं आपल्याला. या ठिकाणी हा फोनपे मी ओपन केला. हां, आता आपल्याला QR कोड स्कॅन करायचा आहे, तर स्कॅनिंगमध्ये जायचं आहे. आणि आता आपण इथं QR कोड हा घ्यायचा आहे आपल्याला, की जो हे करायचा आहे, आपण स्कॅन केलेला जे इमेज आहे ती इमेज आपण घेणार आहोत. ही इमेज या ठिकाणी आली. लगेच आपल्याला 250 रुपये येतील. प्रोसेस म्हणायचं आणि पे म्हणायचं. मग जो तुमचा तो कोड असेल तो त्या ठिकाणी तुम्हाला टाकता येईल. अशा पद्धतीनं आपला फी पे झालेली आहे. त्यानंतर आपण जिथं हे केलं होतं तिथं मिनिमाइज करून आपल्या ह्याला लिंक, म्हणजे आपण जिथं फॉर्म भरणार आहे तिथं आलो आपल्या ॲपमध्ये. हे बघा, पेड आलेला आहे, नोटीस आलेला आहे. त्यानंतर तुमचा या ठिकाणी आपण गेल्याच्यानंतर ही रिसिप्ट डाउनलोड करता येईल. इथून आपण रिसिप्ट डाउनलोड करू शकतो, किंवा नंतरसुद्धा आपण ती बघू शकतो. अशा पद्धतीने ही रिसिप्ट डाउनलोड झालेली आहे. हां, ही तुमची रिसिप्ट या ठिकाणी डाउनलोड झालेली आलेली आहे. तर ती रिसिप्ट आपल्याकडं जपून ठेवायची. या पद्धतीनं तुम्हाला हा परीक्षा फॉर्म भरता येईल. धन्यवाद.